नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त शैक्षणिक माहितीचे आणि तेही खात्रीशीर अशा प्रकारचे व्हिडिओज बघत असतात. आज आपण एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक प्रकटन कालच निर्गमित करण्यात आलं आणि आतापर्यंत पहिल्यांदाच अशा प्रकारचं एक प्रकटन आलेलं आहे. नेमकं काय आहे त्याच्यामध्ये ते आपण बघणार आहोत की खाजगी विद्यार्थी ज्यांना आपण 17 नंबर म्हणतो ते किंवा प्रायव्हेट कॅन्डिडेट इयत्ता 10वी आणि 12वी साठी आता जुलै 2025 ची जी काही पुरवणी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात. आजपर्यंत फक्त मार्च, एप्रिल किंवा फेब्रुवारी मध्ये जे काही 10वी आणि 12वीच्या परीक्षा होतात या महिन्यांमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीच आतापर्यंत खाजगी विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकत होते, ती परीक्षा देऊ शकत होते. परंतु या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये अशा प्रकारचा निर्णय हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी घेतला. आणि आता म्हणजे आजच हे प्रकटन आलं आणि आता 15 तारखेपासून विद्यार्थी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जुलैमध्ये जी काही पुरवणी परीक्षा होतात त्यांना ते अपियर होऊ शकतात. तर काय आहे नेमकं हे सगळं माहिती, सगळं प्रकटन मध्ये काय दिलेलं आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं तुमचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आणि मात्र तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर बघूया, आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं एक प्रकटन आजच 11 एप्रिल 2025 रोजी आलं, ज्याच्यामध्ये म्हटलंय की खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज या आपल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून 17 नंबरच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी शिक्षण सोडलेलं असतं त्यांच्यासाठी 17 नंबरचा फॉर्म भरून हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात 10वी आणि 12वीची आणि त्यांचं पुढचं शिक्षण सुरू ठेवू शकतात. अशा प्रकारची सुविधा आतापर्यंत फक्त मार्च आणि फेब्रुवारी किंवा एप्रिल या महिन्यांसाठीच होती. परंतु सद्यस्थितीमध्ये फेब्रुवारी मार्च या परीक्षांसाठीच खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची कारवाई करण्यात येत होती. तथापि अनेक विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नाव नोंदणी अर्ज करू शकत नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जातं आणि शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून यावर्षी प्रथमच जुलै ऑगस्ट 2025 च्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्याकरता नाव नोंदणीची संधी देण्यात येत आहे. तर ही 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी कुठे करायची आहे त्याच्यासाठी अधिकृत अशा प्रकारची वेबसाईट जी आहे मंडळाची www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन त्याची नाव नोंदणी करायची आहे. विद्यार्थी अगोदर ती नाव नोंदणी करतात आणि विद्यार्थी नाव नोंदणी केल्यानंतर आपली शाळा ते निवडतात, कॉलेज निवडतात आणि त्याच्यानंतर मग कॉलेजला आपला फॉर्म ते देत असतात, सबमिट करीत असतात. सगळी प्रोसेस पूर्वीप्रमाणेच आहे. फक्त या पुरवणी परीक्षेसाठी ही नाव नोंदणी आता नव्याने सुरू झालेली आहे. 15/4/2025 पासून ही नाव नोंदणी सुरू होणार आहे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि आपली नाव नोंदणी करून घ्यावायची आहे. बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे की मंगळवार दिनांक 15/4/2025 ते गुरुवार दिनांक 15/5/2025 साधारणचा 1 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये दिलेला आहे की विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रत, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती, प्रिंटआउट व मूळ कागदपत्र अर्जावर नमूद केलेल्या शाळेमध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करायचा कालावधी आहे 15 मे पर्यंतचा. आणि विद्यार्थी या कालावधीत ज्यांनी ज्यांनी या कालावधीमध्ये ते अर्ज करतील, शाळांकडे किंवा कॉलेजकडे आपला फॉर्म सबमिट करतील, त्याच्यानंतर शाळा आणि कॉलेज आपली प्रोसेस पूर्ण करेल आणि जुलैमध्ये त्यांना फॉर्म सुद्धा भरावा लागेल. शाळेमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन त्यांचा फॉर्म भरून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर जुलैच्या परीक्षा. आता हा साधारणतः 15 मे पर्यंत याची मुदत आहे. कुठली याला मुदतवाढ मिळणार नाही असं सुद्धा इथं नमूद केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा 10वीचा निकाल या वर्षी कदाचित मेच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. 10वीचा आणि 12वीचा निकाल मे मध्ये लागल्यानंतर त्याची परीक्षा फॉर्म भरणं हे सुरू होत असतं आणि म्हणून एवढी मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे. हे सगळं पूर्वीप्रमाणेच आहे. कोणत्या कार्यपद्धतीमध्ये कुठलाही बदल नाही, मात्र ही बाब या ठिकाणी नमूद केलेली आहे. नाव नोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी मंडळाचं जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्याच्यावर जाऊन स्टुडंट कॉर्नर मध्ये जाऊन तो ऑप्शन वापरायचा आहे
आणि तो ऑप्शन वापरून आपला अर्ज भरायचा आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला सगळ्या सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना वाचायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तो फॉर्म सबमिट करायचा आहे. याच्यामध्ये फीस सुद्धा दिलेली आहे. विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी महत्वाचा आहे आणि म्हणून तो सुद्धा घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याकडे जे काही कागदपत्र आहेत, मूळ कागदपत्र, ते पण स्कॅन करावी लागत असतात. तर ती कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत आणि म्हणून ही सगळी कागदपत्र आणि त्याच्यानंतर पोचपावती वगैरे त्याची सगळी प्रिंट आउट काढून आपण शाळा कॉलेजमध्ये जतन आपलं जमा करायची आणि आपल्या स्वतःकडे सुद्धा ती जतन करून ठेवायची आहे. खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील जो आहे 10वी साठी 1110 प्लस 100 रुपये प्रक्रिया शुल्क, 12वी साठी पण सेम तेवढीच फी आहे. तर या पद्धतीने आपण फी सुद्धा ऑनलाईनच भरायची आहे, ती सुद्धा कोणाच्या हातामध्ये द्यायची आवश्यकता नाहीये. तर विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरून त्या शाळेमध्ये सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे जे लागतील ते सगळे पोच करायचे आहेत. तर या पद्धतीची सविस्तर माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही, तर त्याच्यासाठी ही सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जे विद्यार्थी इलिजिबल होतील त्यांचं एनरोलमेंट सर्टिफिकेट ऑनलाईन उपलब्ध होईल आणि शाळा कॉलेज महाविद्यालय शाळा आणि ज्युनियर कॉलेज हे जेव्हा तो फॉर्म भरतील तेव्हा एनरोलमेंट सर्टिफिकेटची गरज असते, त्याच्याशिवाय फॉर्म भरला जात नाही आणि या पद्धतीने मग ते ऑनलाईन आवेदन पत्र भरतील. तर असं एक महत्वाची आणि चांगल्या प्रकारची संधी या प्रायव्हेट कॅन्डिडेटला उपलब्ध झालेली आपण या ठिकाणी पाहतो आहोत. हा व्हिडिओ मात्र तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांचं वर्ष वाया जाणार नाही, त्यांना या संधीचा लाभ घेता येईल. या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.